आता पाहणार आहोत बातम्या मुंबईतल्या आणि उपनगरातल्या। गणेशोत्सवात मंडप उभारण्यासाठी खड्डे खणल्यास मंडळांना 15,000चा दंड ठोठावला जाणार। परिपत्रक काढत मुंबई महानगरपालिकेचा गणेश मंडळांना इशारा। तर पालिकेचा हा पवित्रा मंडळांसाठी जाचक असून दंड रद्द करण्याची मंडळांची मागणी। मुंबईतील झोपडपट्टी धारकांच्या पात्रता निश्चितीसाठी सर्वेक्षणाचं झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणासमोर आव्हान। 31 डिसेंबरपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश। धोबीघाट आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाविरोधातील याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल। वादाप्रकरणी धोबीघाट इथल्या कपडे वाळवण्याच्या जागेची तपासणी करण्याचे न्यायालयाचे आदेश। मुंबईत मध्य रेल्वेची मेल एक्सप्रेस आणि लोकलमध्ये दिव्यांग आणि महिला डब्यांमध्ये विशेष मोहीम। अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी 23 जुलै ते 6 ऑगस्ट दरम्यान आरपीएफ विशेष मोहीम राबवणार। मुंबईच्या वर्सोवात समुद्राचं खारं पाणी गोड करण्यासाठी निक्षारीकरण प्रकल्प राबवला जाणार। समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून दररोज 20 कोटी लिटर पाणी मुंबईकरांना उपलब्ध केलं जाणार। मुंबई विद्यापीठाच्या सर्व विभागांना शैक्षणिक आणि आर्थिक स्वायत्तता। प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवला जाणार। प्रत्येक विभाग स्वतंत्रपणे अभ्यासक्रम रचना आणि शुल्काबाबत निर्णय घेऊ शकणार। कल्याणच्या खडकपाडा परिसरात नागरिकांचा खोदलेल्या रस्त्यावरून जीवघेणा प्रवास। भर पावसाळ्यात खोदून ठेवलेल्या नाल्याचं काम 15 दिवसापासून ठप्प। महापालिकेच्या नियोजन शून्य कामावर नागरिक संतप्त। अंबरनाथच्या लोकनगरी मैदानावर पडदे लावून नव्या अनधिकृत गाळ्यांची उभारणी सुरू। लोकनगरीच्या भूमाफियांशी अतिक्रमण विभागाचे लागेबांधे असल्याचा आरोप। अनेकदा बातम्या येऊनही पालिकेकडून कारवाई नाही। ठाणे शहापूरमधील 3 अल्पवयीन बहिणींच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी धक्कादायक माहिती उघड। मुलींच्या आईनंच जेवणातून विषारी औषध देत हत्या केल्याचं समोर। मुलींच्या खर्चाचा ताण सांभाळण्याचा कंटाळा आल्यानं आईकडून हत्या।